चला सेकंड राऊंडच्या मॅचला सुरुवात झाली आहे. वाकड चषक 2025. अक्षय म्हात्रे गोलंदाजी मार्क होती. समोर आपण पाहतोय आकाश लोंगले. पहिला बॉल अक्षय म्हात्रेचा बाईट यॉर्कर बरोबर आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्पा मात्र इथे पाहायला मिळाला आणि ते प्रतिउत्तरच नाही या बॉलवरती. डॉट बॉलने झाली आहे सुरुवात. सेकंड राऊंडला 4 ओव्हरची मॅच असेल, त्यामुळे एकच पॉवर प्ले आणि ते देखील पहिल्या षटकामध्ये. हो, यावेळी आडव्या बॅटनं प्रहारचा जरूर चढवलाय, परंतु फिल्डर हो पोहोचले होते लगभग, परंतु कॅच कॅरी करता आली नाहीये आणि तिथून मात्र त्या मिळाल्या 2 धावा. चान्स बनला होता, पोहोचला होता, अगदी ऑलमोस्ट पोहोचले होते त्या ठिकाणी, परंतु कॅच कॅरी करता आली नाही आणि तिथून मात्र त्या 2 धावा पाहायला मिळाल्या. मोठा चेस देखील होता आणि उलट धावायचं होतं. कदाचित सरळ धावायचं असते तर मात्र ती कॅच कॅरी झाली असती. 2 धावा धाव फलकावरती. अकाउंट तर ओपन झालाय. हो, चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो अक्षय म्हात्रेचा. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग करतोय सध्याच्या घडीला अक्षय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. आता दोनही टीम खऱ्या अर्थानं मोठ्या टीम आहेत. आता त्यांचा संघर्ष देखील तसाच आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे सिद्धिविनायक नेरलपाडा, दुसरीकडे तुम्ही पाहताय स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोळी. हो, इथे फटका लॉप केलाय लॉंग ऑन मध्ये. हो, ऋषी ड्राईव्ह लगावत असताना पाहायला मिळतोय. बॉलला आतमध्ये ढकललाय. चांगले एफर्ट्स, काय ड्राईव्ह लगावली आहे. 16 धावा धाव फलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल धावाली आहे बाईकची. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17. हो, इथून देखील चांगला बॉल आहे. शिवमनं मात्र चांगली बॉलिंग केली आहे. आणखीन एक बाईकची एक सिंगल धाव, जे 18 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगली बॉलिंग करत असताना आपल्याला शिवम पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. मोठा स्ट्रोक मारूच देत नाहीये, इतकी चांगली बॉलिंग केली शिवमनी. तो एक षटकार आला होता, तो क्षेत्ररक्षकानं तिथे चुकी केली होती. जर ती चुकी झाली नसती तर मात्र कदाचित इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं असतं. इथे देखील आपण पाहतोय समोरच्या दिशेनं हा फटका लॉप केलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी आणि तिथून देखील एक सिंगलच जाव पाहायला मिळते. आणि इथून 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 धावा धाव फलकावरती आहेत. हो, कट केलाय. अगदी आपण पाहताय कव्हर पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होईल, जाईल सीमारेषेच्या पलीकडे आणि इथून देखील चौकारच पाहायला मिळतोय. चौकार आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 23 वरती. 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. क्वार्टर फायनल मध्ये कोणता संघ इथून आपल्याला पाहायला मिळेल. जो खऱ्या अर्थानं स्वर्गीय रोहिदास शिखेंदे गणेगाव टीमच्या अगेन्स्ट ती क्वार्टर फायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. या 2 टीम मधला कोणता संघ असेल. हो, आणखीन एक चांगला बॉल. गोलंदाज आपण या ठिकाणी पाहताय बंटी. आज बंटीवरती खऱ्या अर्थानं ती जबाबदारी आहे या 3ऱ्या षटकाची, कारण की अजूनही जर पाहायला गेलं तर हेमंत स्क्वॉड मध्ये आहे.
हो, इथून देखील आपण पाहते ऑन साईडला फटका खेळलाय, डीप मध्ये चाललाय. ऋषी आहे त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग. तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगलच जाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. सिंगल आल्यानंतर 24 जावा धावफलकावरती आल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 24 जावा धावफलकावरती. किमान 4 ओव्हरमध्ये 40 प्लस जावा या जमवाव्या लागतील. आकाश लोंगले प्रयत्न करतोय, परंतु इथून देखील पाहायला गेलं तर डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतात. जास्ती डॉट बॉल खेळलेत आकाश लोंगले आपण पाहताय. आता ते दबाव देखील आता तसा मैदानाच्या आतमध्ये त्यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की मागच्या मॅच मध्ये जी सुरुवात केली होती, मागचे मॅच ज्या पद्धतीने ते खेळले होते, हो यावेळी जागा बनवून स्ट्रोक खेळलाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत. एक तर कंप्लीट झाली आहे, दुसरीसाठी पलटलेत आणि दुसरी धाव घेताना इथून आपण पाहताय 2 धावा. स्टम्पच्या पाठीमागे नव्हते, परंतु व्हाईट लाईन वरून बरोबर तो बॉल त्यांनी पिक केलाय. हो, इथे एज लागली आणि पकडली कॅच. धक्का क्रमांक पहिली विकेट आली आहे स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमची. फलंदाज बाद झालाय आकाश लोंगले. चांगलं षटक टाकलं आतापर्यंत. बंटीनं दावा खर्च केला त्या उग्या 7 विकेट्स त्यानं मिळवली आहे. एक तो पहिला ब्रेक थ्रू त्यानंच दिलाय आपल्या टीमला. त्याचसाठी त्याला बोलवलं होतं बॉलिंग साठी. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 26 धावा धावफलकावरती आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. सर, फिल्डिंग करणाऱ्या टीमनं या ठिकाणी अक्षय सर चालेल का? पॅनल्टी. ओके, पॅनल्टी असेल स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमला. हो, हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल केलाय. फटका तर दमदार आहे, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत आणि इथून पकडले कॅच. जबरदस्त स्ट्रोक होता. आपण पाहताय फलंदाज अजयचा, परंतु ताकद तेवढी जनरेट करता आली नाहीये आणि हवा देखील आता शांत आहे, स्तब्ध आहे. त्याच्यामुळे तो बॉल देखील बाहेर ट्रॅव्हल झाला नाहीये आणि इथून आणखीन एक विकेट. निखिलनं मात्र पहिल्याच बॉलवरती ती विकेट मिळवली आहे. चांगली बॉलिंग करतोय निखिल देखील. आपण पाहताय पहिल्या बॉलवरती अजयची विकेट, म्हणजे सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. आता खऱ्या अर्थानं अतुल लोंगले आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय दिलीप हे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतील. 4 ओव्हरची मॅच, 4 षटकांची मॅच. टार्गेट त्यांना सेट करायचंय. दिलीप आलेत बॅटिंग करण्यासाठी. समोर आपण पाहताय निखिल, ज्यानं पहिल्याच बॉलवरती ती विकेट मिळवून दिली आहे अजयची. सोडून दिले बॉल. एक्स्ट्राची धाव. धाव फलक आता एक्स्ट्रा न जाऊन पोहोचेल ते मात्र 27.
27 धावा धाव फलकावरती. हो, इथे देखील मिस टायमिंग आहे. बॉल बराच काल हवेमध्ये, परंतु फिल्डर खूप दूर आहेत. तोपर्यंत एक सिंगल धाव इथून पाहायला मिळेल आणि सिंगल न धाव फलक जाऊन पोहोचेल ते 28 वरती. अजूनही जर पाहायला गेलं तर अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. हो, इथे अतुल लोंगलेचा हा स्ट्रोक पाठीमागे खेळायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि तिथून मात्र आपण पाहताय हा डॉट बॉलच पाहायला मिळेल. डॉट बॉलनं कोणती धाव येणार नाहीये. पहिल्या सत्राचा खेळ समाप्तीसाठी अजूनही पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आणखीन एक वाईट जो खऱ्या अर्थानं प्लॅन आखलाय गोलंदाजानं, त्या प्लॅन नुसार तो गोलंदाजी करतोय. हो, लोअर फुलटॉस बॉल गॅप शोधली आहे का? हो, फिल्डर पोहोचलेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचे. सॅकिंग गेट वरती थ्रो आलाय, तोपर्यंत अतुल त्या ठिकाणी पोहोचलाय. 2 धावा इथून आपल्याला पाहायला मिळतील. 2 धाव्यानं धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 31 वरती. 31 धावा धाव फलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतील. हो, चांगला स्ट्रोक, परंतु इथून देखील एकच धाव पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर 32 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हो, स्ट्रोक चांगला खेळलाय. बरोबर गॅप मध्ये बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आणि इथून मिळेल चौकार. चौकारानं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 आणि 24 बॉल मध्ये आता धावा बनवायच्या आहेत सिद्धिविनायक नेरलपाडा टीमला. त्या 37 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि 2 धावा या पॅनल्टीच्या आहेत त्या मायनस केल्या जातील, म्हणजे धावा बनवायच्या आहेत त्या 35.
24 बॉल मध्ये बनवायच्या होत्या 37, परंतु 2 धावा या मायनस केल्या जात आहेत. त्याच्यामुळे आता धावा बनवायच्या त्या 24 बॉल मध्ये 35. 24 बॉल 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि बॉलिंग मार्क वरती त्या ठिकाणी बॉलर आपण पाहत आहे अतुल लोंगले. समोर आपल्याला पाहायला मिळते ऋषी 9 सेकंड वरती अक्षय म्हात्रे. हे सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सेकंड राऊंडची सेकंड मॅच. हो, चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. इतक्या वेगानं हा बॉल टाकला होता की मात्र प्रत्युत्तरच मिळालं नाहीये ऋषीला. आणि इथून मात्र हा डॉट बॉल घेऊन काढतोय. अतुल लोंगलेचं हे षटक महत्वपूर्ण षटक राहणार आहे या मॅच मध्ये. अतुलने जर का कमीत कमी धावसंख्येचे षटक टाकले तर मात्र मजा येईल या मॅचला. ओ कट केलाय, थर्ड मानला, बॉल सीमा पार, चौकार. बरोबर शॉर्ट बॉल होता, अगदी कट केला आणि तिथून मात्र आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अकाउंट तर ओपन झालंय. तर बॅटिंग करणाऱ्या सिद्धिविनायक नेरलपाडा टीमचं 4 या धावसंख्येनं 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू निर्धाव केला होता ऋषी. आणि त्यानंतर मात्र सेकंड बॉल वरती तो चौकार प्राप्त करताना पाहायला मिळाला. हो, ऑन साइडला खेचून मारलाय. बॉल सरळ चाललाय मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. हो, दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 10 वरती. अतुल लोंगलेच्या विरोधामध्ये हा षटकार मारलाय ऋषीनं. अगदी खेचूनच मारला होता. हो, पुनश्च एकदा आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा प्रति हल्ला चढवलाय. 35 मधून खऱ्या अर्थानं 16 धाव फलकावरती आल्यात. पहिला डॉट बॉल केला आणि त्याच्यानंतर प्रहार चढवायला सुरुवात केली. 3 बॉल मध्ये तब्बल 16 धावा ऋषीने मात्र इथे बनवल्यात त्या अतुल लोंगलेच्या विरोधामध्ये. जितक्या वेगानं अतुल बॉल फेकतोय ना तितक्याच वेगानं तो सीमारेषेच्या पलीकडे पाठवतो. हो, इथे चान्स बनलाय, पकडली कॅच आणि इथून मात्र विकेट्स आपल्याला पाहायला मिळाली. ते म्हणजे ऋषीची 16 धाव फलकावरती आपण पाहताय ऋषीची ती विकेट्स. हो, ड्राईव्ह केलंय समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. डीप मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत. तोपर्यंत
एकच धाव इथून कंप्लीट होतीये. एक धाव आल्यानंतर धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 17 वरती. अजूनही 18 धावसंख्येची गरज आहे आणि बॉल देखील शिल्लक 18 आहेत. 18 बॉल आणि 18 धावसंख्येची अजूनही गरज आहे. ऋषीनं त्याचं काम कंप्लीट केलं आहे. अगदी 3च बॉल केला आणि 3 बॉलमध्ये तब्बल 16 धावा बनवल्या आणि तो मात्र मैदानाच्या बाहेर आला. आणि आता इथून खऱ्या अर्थानं 18 बॉलमध्ये 18 धावसंख्येची आवश्यकता आहे ती सिद्धिविनायक नेरलपाडा टीमला. आणि गोलंदाजीसाठी आला आहे तो आकाश लोंगले. ओ डेड बॉल डेड बॉल डेड बॉल. फटका चांगला होता. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध बरोबर आपल्याला पाहायला मिळत होता. परंतु वरती जी विद्युत वायर आहे तिलाच बॉल स्पर्श झाला त्याच्यामुळे तो डेड बॉल. कारण की आपण सूचना या अगोदरच खऱ्या अर्थाने केलेल्या आहेत. हो कट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहताय प्रयत्न करतायत. तो परत बॉल सीमारेषेच्या पलीकडे आला आणि इथून देखील चौकारच पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21. धावा बनवायचे त्या 35. म्हणजे 21 आल्यानंतर आता मात्र येणारे बॉल इथून शिल्लक असेल ते 17 आणि धावा बनवायचे त्या 14. पुनश्च एकदा हलक्या हाताने कट केलाय परंतु यावेळी फिल्डर आहेत. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. एक सिंगल धाव आल्यानंतर धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 22. 16 बॉल आणि 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. हो इथे देखील फटका आपण पाहताय ऑन साइडला खेळून काढलाय. तिथून एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 23 वरती. 15 बॉल आणि आता 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा कट केलाय. सिंगल डबल ने मॅच फिनिश होणार आहे माहिती आहे. अशा वेळी कोणतेही जोखीम उचलण्याचा प्रयत्न चालू नाहीये दोन्ही बॅटर कडून. फक्त सिंगल डबल असं समीकरण चालू आहे. स्ट्राईक रोटेशन गोलंदाजावरती खऱ्या अर्थानं प्रत्येक बॉलवरती सिंगल धाव घेण्याचा तो प्रयत्न आहे. हो इथे स्वीप केलाय. फिल्डर आहेत. तिथून देखील एकच धाव पाहायला मिळेल. 25 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर पाठीमागच्या 4ही बॉलवरती त्या सिंगल रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या. हो इथे फटका लॉब तर केलाय. जाईल सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. इथे आलाय षटकार. आता 12 बॉल आणि 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. बारा बॉल मध्ये 4 धावसंख्येची आवश्यकता असताना हा डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतोय. आता 11 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या 11 बॉल 4 धावा.
ओ इथे वाईट बॉल आलाय. अकरा बॉल आणि 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथे देखील आपण पाहताय गॅप मध्ये ढकललाय. तोपर्यंत एकच धाव इथून कंप्लीट होतीये. 10 बॉल आणि आता 2 धावसंख्येची गरज. ओ फिल्डर आहेत, पकडली कॅच. ओ इथे चुकी झाली आहे. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडेच. विजयी चौकार इथून आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच जिंकली आहे. ते सिद्धिविनायक नेरळपाडा टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली. आणि चला लगेच या गणेगाव टीम आपण टॉससाठी यायचंय नेक्स्ट मॅचच्या.